आज रोजी आम्ही तहसीलदार मोताळा तहसील कार्यालय येथून निवासी नायब तहसीलदार श्री रावळकर यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांनी आमच्याकडे अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यांच्या विरोधात मातीची गाडीचा टिप्पर चालवण्यासाठी आणि सोडलेला टिप्परचा मोबदला म्हणून 4,000 आणि महिन्याला एका गाडीचे 10,000 असे 14,000 लाच मागणी होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही 13 फेब्रुवारी 2025 रोजी श्री रावळकर निवासी नायब तहसीलदार मोताळा यांची मोताळा तहसील कार्यालय येथे पडताळणी केली असता त्यांनी 14,000 रुपये लाच मागणी केली पडताळणीप्रमाणे। परंतु पडताळणी दरम्यान त्यांना संशय आल्याने सापळा लावला असता सापळा दरम्यान त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही। त्यामुळे आज रोजी त्यांना ताब्यात घेऊन मोताळा पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध बोराखडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करते की आपल्याला कुठल्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर खाजगी इसम यांनी शासकीय काम करण्यासाठी शासकीय फीशिवाय इतर कुठलाही मोबदला तो पैशाच्या अथवा वस्तूच्या स्वरूपात असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा। त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064। धन्यवाद। That's